एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 41. भानुदास कुलभूषण भक्तीचे एकनाथ निज दैवता मुचे जन्म मृत्यू सकला सैवारिते एकनाम कुजना सैतरिते दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा म्हणून भगवंतानं जो मार्ग दिला तोच भागवत धर्म. ईश्वराच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून भक्ती केली की ब्रह्मपद प्राप्त होतं. इंद्रिये कोंडिता न कोंडिती, विषय सांडिता न सांडिती. म्हणून हरिभक्तीत मन रमवलं पाहिजे. म्हणजे अशा भक्तानं संसार करून सुद्धा त्या संसाराचं भय त्याला राहत नाही. असं नित्य नवे नवे विचार आणि या विविध विचारांचा आशय एकनाथ महाराज आपल्या प्रवचनात सुलभपणे सांगत. प्रपंचात राहूनही परमार्थ कसा साधावा, तो कसा सहज साधता येतो याचं प्रतिपादन ते समर्थपणे करत. नाथ महाराज स्वतः प्रापंचिक असून तो प्रपंच वैभव संपन्न असून ते परमार्थ क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचले आहेत याचा आदर्श लोकांच्या नजरेपुढे होता. त्यामुळे त्यांचं सांगणं लोकांना तंतोतंत पटत होतं. पिंडे पिंडे मतिर्भिन्न म्हणतात त्याप्रमाणे या अमृतरसाची वांछा नसणारे, स्वतःचा बडेजाव वाढविण्यापुरतं अध्यात्मज्ञानाचं ढोंग करणारे महाभागही पैठण नगरीत काही कमी नव्हते. एकनाथ महाराजांच्या देऊळवाड्यात ज्यावेळी अमृतरसाची लयलूट असायची त्यावेळी संकुचित वृत्तीच्या स्वतःला धर्ममार्तंड म्हणवून घेणाऱ्यांच्या घरी विनाकारण काथ्याकूट चालायचा एकनाथ महाराजांच्या या प्रवचनाच्या अगोचरपणावर. एकनाथांच्या या अशा धर्मबाह्य कृतीमुळं धर्ममार्तंड, प्रकांड पंडित, गाढे विद्वान वगैरे वगैरे बुद्धिमंतांची मनं उद्विग्न झाली होती. ही धर्माची पायमल्ली आहे, यामुळं धर्म नष्ट होणार आणि याची त्यांना विवंचना लागली होती. हा एकनाथ स्वतःला फार शहाणा समजतो. वेदासारखी पवित्र वाणी तो चातुर्वर्ण्यांना ऐकवतो. देववाणीतलं गुह्य ज्ञान तो चक्क उकिरड्यावर आणतो. हा अधर्म आहे. संस्कृत वाणी म्हणजे पवित्र गंगा. हा पाखंडी एकनाथ त्या गंगेची गटारगंगा करू पाहतोय. श्रीमद भागवतासारखा श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे सोवळ्याच्या बासनात बांधून देवघरात ठेवून गंधा अक्षत फुलं व्हावीत असा ग्रंथ. पण त्यानं तो पार चव्हाट्यावर आणलाय हो. त्याचं पावित्र्य नष्ट केलंय. ते सारे असं तावातावानं आपापसात बोलत एकनाथांना सभ्य शब्दात शिव्या शाप देत. एकनाथांचं व्यक्तिमत्व सिद्ध होतं. त्यांना समक्ष सांगणार कोण आणि कसं हा यक्ष प्रश्न होता. या बोलण्याचे साध पडसाद एकनाथ महाराजांच्या कानावर येत होते. पण आपल्याशी बोलण्याचा प्रत्यक्ष संबंध येईल तेव्हा पाहू असं म्हणून ते या ऐकीव गोष्टी कानामागे टाकत. आपला हरी या साऱ्या वादवादंगात सामील आहे. मी श्रीमद भागवताचं प्राकृतीकरण करतो आहे हे त्यालाही मान्य नाही हे एकनाथांना महाराजांना माहिती होतं. पण त्यांनी विचार केला, निष्कारण वितंडवाद घालून शक्तिक्षय कशाला करायचा. मी करत असलेलं कार्य धर्मबाह्य मुळीच नाही आणि मी कार्यच्युत कधीच होणार नाही. तो माझा ठाम निश्चय आहे. विचारपूर्वक केलेला दृढ निश्चय आहे. शेवटी सर्व डुड्डाचार्यांनी संगनमत केलं आणि एकनाथांना कडाडून विरोध करायचं ठरवलं. त्यासाठी दिवस मुक्रर झाला आणि 25 प्रतिष्ठित पागोटी पगड्या रुमालांनी एक साथ देऊळवाड्यात प्रवेश केला. पवित्र वास्तूत या सर्वांचं पाऊल पडलं मात्र तिथल्या वातावरणाचा त्यांच्या मनाला स्पर्श झाल्याशिवाय राहिला नाही. सर्वांची मनं मोहरून आल्यानं आता आपला विरोध लटका पडतो की काय अशी त्यांना शंका आली. पण शेवटी सुविचारावर अट्टाहासी विचार स्वार झाला. प्रफुल्लित झालेल्या मनाला बाजूला सारून त्या सर्वांनी चर्चेसाठी कंबर कसली. एकदम इतकी मंडळी आलेली पाहताच एकनाथ महाराज अत्यंत विनयानं सामोरे झाले आणि नमस्कार करून त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि सुतडा अंथरून त्यांना बसण्याची विनंती केली.
हरभट्ट म्हणाले, पंत, आम्ही तुमचा पाहुणचार घ्यायला आलो नाही, आम्ही जाब विचारायला आलोय. एकनाथ महाराज स्मित हास्य करून म्हणाले, होय होय, अहो पण खाली बसून सुद्धा जाब विचारता येतोच ना, मी उत्तर द्यायला तयार आहे. ते उद्धवाकडं पाहत म्हणाले, उद्धवा, ब्रह्मवृंदांना गोड पाणी घेऊन ये, विषय सामोपचाराने हाताळावा असा विचार करून मंडळी बसली. गुळ पाणी घेऊन झाल्यावर रामपंडित म्हणाले, सुज्ञास अधिक सांगणे न लगे. नाथांनी सर्वांवरून एक वार नजर फिरवली आणि कोण कोण आले आहेत याचा आढावा घेतला. मागे बसलेला हरिपंडित त्यांच्या नजरेतून सुटला नाही. बापाशी वाक्तांडव करायला स्वतःचा लेकही आला होता तर. नाथ महाराज खाली बसले, मांडी घालून म्हणाले, असं निसंदिग्ध बोलू नये, काय ते सरळ सरळ सांगावं. फेंदारलेल्या मिशा बोलल्या, तुम्ही हा जो भ्रष्टाचार चालवलेला आहे तो ताबडतोब थांबवावा. कसला भ्रष्टाचार आणि कुणी केला? नाथ महाराज सहज म्हणाले. हेरमराव तावातावाने म्हणाले, हे बघा पंत, वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. भागवतासारख्या पवित्र ग्रंथाचं प्राकृतीकरण करणं म्हणजे भ्रष्टाचार नव्हे का? आणि शिवाय त्याचा अर्थ हीन जातीच्या या कोणत्या 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 लोकांना सांगताय. कुणाची परवानगी विचारली हो तुम्ही? हां, स्वतःला मुख्त्यार समजता की काय? हातवारे करत ते विद्वान म्हणाले. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, संस्कृतचे मराठी भाषांतर केलं की तो भ्रष्टाचार होतो हे मला माहीत नाही आणि तसं कुठं मी वाचलंही नाही आहे. हा हा हा, आले मोठे वाचणारे, स्वतःला फार शहाणे समजता का? म्हणे मी कुठं वाचलं नाही, जसं काही जगातल्या साऱ्या ग्रंथाचं अध्ययन झाल्यासारखंच बोलताय तुम्ही. गंगाधर शास्त्री टिंगल केल्याच्या स्वरात म्हणाले. एकनाथ महाराज विनम्रपणे म्हणाले, श्रीमद भागवतातलं अगाध ज्ञान सामान्यांपर्यंत न्यावं आणि त्यामुळं त्यांचा उद्धार व्हावा, ह्याच तळमळीनं मी हे कार्य आरंभिलं आहे, त्यात गैर काहीच नाही. 10-5 मंडळी एकदम म्हणाले, आम्हाला तुमचे ते 17-15 काय माहिती नाही, तुम्ही ती मराठी टीका थांबवली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. नाथ महाराज म्हणाले, 200-250 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलीला तेव्हाच्या ब्रह्मवृंदांनी हेच सांगितलं होतं. अजूनही ते जुनाट मत कायम आहे का तुमचं? त्यावेळी माऊली म्हणाली होती, संस्कृत भाषा देवी केली, प्राकृत काय चोरापासून आली. माऊलींच्या शब्दात मी आपणास अत्यंत नम्रपणे सांगतो की संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून आली. वा 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 महाराज वा, आपण स्वतःला ज्ञानेश्वरांच्या पंक्तीत बसवून मोकळे झालात का? बाळंभट तंबाखूची पिंक तस्तात टाकत म्हणाले, छे छे, तसं नव्हे, मी माऊली म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचा ईश्वर, मी माऊलीच्या पासंगालाही पुरणारा नाही. उगाच काही गैरसमज करून घेऊ नका. अहो ती माऊली आहे, ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. पाण्याची कावड रांजणात रीती करून श्रीखंड्या तिथंच भिंतीला टेकून उकिडवा बसला होता. गिरिजाबाई पण दारात येऊन उभ्या राहिल्या होत्या. शांत मूर्तीनाथांना मंडळी अद्वा तद्वा बोलत होती. हे बघा पंत, आमच्या गैरसमजाचा प्रश्नच नाही, आपण उद्दामपणे वागता, तुम्हाला कुणाची भीडभाड नाही, ही वस्तुस्थिती आहे. वसू भटजी म्हणाले. आणि केशवराव म्हणाले, न बोलून तुम्ही काम साधता. हां, आपला हे का सोडत नाही, गावच्या प्रतिष्ठेची तुम्हाला किंमतच नाही. लहान थोर विद्वान पंडित या कुणाचीच तुम्हाला तमा नाही. हे तुमच्या वागणुकीचं धोरण आम्हाला समजत नाही असं वाटतं का तुम्हाला? ही बोलणी ऐकताना
गिरिजाबाईंचा जीव कासावीस होत होता. शिवाय आपला स्वतःचा पोटचा मुलगा त्या धर्म मार्तंड म्हणून घेणाऱ्यांमध्ये सामील आहे हे पाहून तर त्यांना अतिशय मानसिक यातना होत होत्या. प्रवचनाची वेळ होत आली आणि त्यामुळं उद्धव बैठकी घालण्याच्या तयारीला लागला होता. त्यांच्याकडे पाहत नाथ म्हणाले, आपण आलाच आहात तर आज आपण सर्वांनी प्रवचनास थांबावं. त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास मला मार्गदर्शन करावं. मी नम्रपणे ते स्वीकारेन. त्याबरोबर हरभट्ट म्हणाले, पहा नारायण स्वामी, आहे ना पालत्या घड्यावर पाणी. हे महाराज आपल्याला प्राकृत श्रवणाचा अधर्म करायला सांगतायत हो. गंगाधर शास्त्री म्हणाले, चला उठा, आपण जाऊया. या नाथानं आपलं सांगणं ऐकलं नाही तर परिणाम बरा होणार नाही. तुमच्या प्रवचनाचा प्रपंच थांबल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. रागीट चेहऱ्यानं, तिरस्कारित नजरेनं सारी मंडळी दांड पाय आपटत निघून गेली. ह्या प्रसंगाचा प्रवचनावर काहीही परिणाम झाला नाही. मुळात नाथांच्या वाणीत लीनता मर्यादा होतीच, पण आज ती प्रकर्षानं जाणवत होती. ग्रंथारंभी केलेलं ब्राह्मणांना नमन, संतांनी ब्राह्मणांचा केलेला गौरव, नाथांनी संतांजवळ केलेली प्रार्थना, उणे देखाल जे जे येथे ते ते करावे पुरते, सज्जना माझी सरते, करावे माते ग्रंथार्थ सिद्धी. हे सार विशेषत्वानं रंगलं. पैठणात नाथ महाराजांच्या विरुद्ध चर्चेला ऊत आला होता, पण त्याचा कसलाच परिणाम प्रवचन रंगण्यावर होत नव्हता. उलट त्यातली गोडी वाढत होती, लज्जत वृद्धिंगत होत होती. अबोल आणि शिष्ट असलेला हरी आता या प्रसंगानंतर जास्तच अबोल झाला होता. तो वडिलांच्या पंक्तीला जेवत होता, पण अवाक्षरही बोलत नव्हता. जणू त्याचा आणि घरातल्या मंडळींचा नातेसंबंध नव्हताच. अर्थातच नाथ महाराजही त्याकडे दुर्लक्ष करत होते. जय हरी.